घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग जबरदस्त इंटरेस्टिंग आहे तर प्रेक्षकांनो 12 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर या ऐश्वर्याने नानांना बाहेर आणलंय आणि आता ती विचार करतीये आईंचा माझ्यावरचा राग घालवायचा असेल तर या म्हाताऱ्याची काळजी घ्यायची ऍक्टिंग मला करावीच लागेल असा विचार करून ही ऐश्वर्या त्या नानांना अशी समोर आणते बरं का. आणि त्या नानांशी बोलते, नाना अहो आज दिवाळी आहे बघा, सगळं छान वातावरण आहे बाहेर, छान कंदील लावलाय बाहेर, नाना रांगोळी काढली आहे, जसं काही हिनेच काढली रांगोळी काढली आहे बाहेर, छान मस्त फराळाचं करायचंय आपल्याला, माझी खात्री आहे नाना तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल आणि आमच्याशी पुन्हा एकदा छान गप्पा मारायला लागाल. आता लगेच या सुमित्रा त्यांना म्हणते, हो ना आई. मग तिकडून हा सौमित्र येत असतो खाली. लगेच या आजीबाई म्हणतात, हो तर अगं फराळाचा विषय काढलाच आहेस तर होऊन जाऊ दे फराळाचं. मला तर आवडतच नाहीये, कधी एकदा फराळ करेल असं झालंय मला. सौमित्र म्हणतो, पण फराळाचं कुठे दिसत नाहीये, अवंतिका तर घरी नाहीये आणि ऐश्वर्या तर घरात राहून सुद्धा, असा टोमणा सौमित्र मारत असतो. तेवढ्यात तिथे सारंग येतो आणि मग आता त्या ऐश्वर्याला विचारतो सौमित्र, केलायस का ग तू फराळ? ऐश्वर्या नुसती त्याच्याकडे रागाने बघत असते बरं का. आता लगेच हा सारंग त्या ऐश्वर्याची वकिली करतो आणि म्हणतो, अरे दादा त्या फराळाचं करणारच होत्या, पण काय झालं नेमका ना त्यांच्या हाताला चटका लागला. सौमित्र म्हणतो, अरे वा. मग आता लगेच म्हणतो, अरे देवा, म्हणजे यावेळेला दिवाळीचा फराळ नाहीये तर दिवाळीमध्ये. मग लगेच सुमित्रा ताई म्हणतात, अरे नाही नाही आहे ना, अरे काल मीच करायला घेणार होते फराळाचं, पण गुलाबाला तेवढ्यात फराळाचं घेऊन. आता आजीबाई लगेच म्हणतात, अरे मग आपण तात्कळत का बसलोय, चला चला फराळाचं करूयात ना आपण सगळ्यांनी मिळून. आजीबाईंना फार घाई झाली आहे फराळाचं करायची. आता त्या गुलाबला आवाज देत म्हणतात, गुलाब अरे फराळाचं घेऊन ये रे. आता या नानांना जेव्हा कळतं ना की साधं फराळाचं सुद्धा घरी बनलेलं नाहीये, आता ते असे हात झटकतात बरं का. आता सौमित्राच्या ते लक्षात येतं. सौमित्र त्यांच्या जवळ बसतो आणि म्हणतो, प्रेक्षकांनो मला तर नानांच्या हावभावावरनं जाणवलं की घरच्या लक्ष्मीला घराच्या बाहेर काढलं आणि काय दिवस आले रणदिवेंना, असंच काहीसं ते सांगत होते. आता सौमित्र त्यांच्या जवळ बसतो आणि म्हणतो, नाना असं तुम्हाला शांत बघायची सवय नाहीये हो आम्हाला. नाना मला खात्री आहे तुम्ही लवकर बोलाल आणि ज्या दिवशी तुम्ही बोलाल ना तो दिवस लक्षात ठेवण्यासारखा असेल. आता हे सगळं सौमित्र मुद्दाम त्या ऐश्वर्याकडे बघून बोलतोय आणि ऐश्वर्या आता त्याच्याकडे अशी रागाने बघत असते आणि सौमित्र तिच्याकडे. आता बघा प्रेक्षकांना पुढे काय काय घडतंय ते. ऋषिकेश जानकीसाठी सुंदर असा गजरा घेऊन येतो. तेव्हा जानकीला ते आवडतं खरी, पण जानकी म्हणते, ऋषिकेश आपल्याला आता हे खर्च परवडणारे नाहीयेत, कशासाठी करत बसलात एवढा खर्च? मग आता ऋषिकेश म्हणतो, अगं काय ग जानकी, सणासुदीच्या दिवसात माझ्या लक्ष्मीचं रूप खुलून दिसायला हवं की नाही, म्हणून आणलाय गजरा, घे ना. जानकी गजरा बघते, हसते आणि म्हणते, एवढ्या प्रेमाने गजरे आणले खरे, पण माझ्या नवऱ्याला काही कळतच नाही बाई. जानकीला म्हणायचं असतं कदाचित की माझ्या केसांमध्ये तो माळून द्या, आणि ते ऋषिकेशला न बोलता कळतं. तो जानकीच्या केसांमध्ये तो गजरा माळतो आणि जानकीला ते फार छान वाटतंय. जिथे प्रेम आपुलकी समाधान असतं ना तिथे पैशाची गरज खरंच पडतच नाही. जानकीच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगून जात आहे. छानच दाखवलाय त्यांनी आजचा भाग. तर आता बघा प्रेक्षकांनो पुढे रणदिवेंच्या घरी मजा आली आहे आज. ऋषिकेश आणि जानकी दोघं सोबत आहेत आणि आनंदात आहेत. दोघं एकमेकांना मिठी मारतात. आता इकडे गुलाबने यांना सगळ्यांना फराळाचं वाढलंय. सौमित्र म्हणतो, थँक्यू रे बाबा गुलाब, तुझ्यामुळे आमचा दिवाळीचा फराळ नाही चुकला आज. आता सारंग पण म्हणतो, मस्त काम केलंस गड्या. आता सगळेजण फराळाला बसले. सगळ्यात आधी तर आजींनी घास घेतलाय आणि ते नाना पण आता थोडं थोडं खातात फराळाचं. पण आता बघा प्रेक्षकांनो, हा सारंग खाल्ल्या क्षणी म्हणतो, अरे वा काय चकली झाली आहे, एक नंबर, खरपूस तीळ लावलेली, काटे काटे असलेली, कुरकुरीत करकरी, ना कुछ कम ना कुछ ज्यादा. जानकी वहिनी बनवते ना अगदी तशी. याला खाल्ल्या खाल्ल्या जानकी वहिनीची आठवण आली आहे. पण याने सांगितल्या ऐश्वर्याच्या घशाखाली तो घास उतरे ना, बिचारी बिन फराळाचीच राहिली आहे ती आज. आता सगळेजण सारंगकडे बघायला लागतात. आता सारंग म्हणतो, नाही म्हणजे चव मला तशीच लागली एकदम, म्हणून मी आपलं. गुलाब मात्र अगदी आनंदात आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि नानांना पण कळतंय की हा फराळ जानकीच्या हातचाच आहे. पण ऐश्वर्या बिन फराळाची राहिली आहे. मी तुम्हाला तीनदा सांगेल. आता सुमित्राताई तर बघतच राहतात, अजून त्यांनी एकही घास खाल्लेला नाहीये. पण आता आजीबाई कधी नव्हे ते जानकीचं कौतुक करायला लागतात.
खरं तर आजींनाही मनोमन माहीत असेल प्रेक्षकांनो की हा फराळ जानकीने केलाय. आजीबाई कानोले खातात आणि म्हणतात, बाई कानोले तर अगदी आपल्यासारखे झालेत, म्हणजे अगदी असे मिळमिळीत नाही झालेत. अप्रतिम झालाय बाई फराळ. खरं तर दिवाळीची मजा हीच तर असते ना प्रेक्षकांनो. चिवडा कसा झालाय, चकलीची चव कशी आहे, हे सगळं आपण डिस्कस करत करतच फराळाचा आनंद घेतो. आता सारंग म्हणतो, अगं चिवडा खाय ऐश्वर्या. अगं काय मस्त झालाय चिवडा बघ, कुरकुरीत पोहे, डाळ दाणे. अगं खाताना ना कानात कर्र आवाज येतोय ग. सारंगने काय वर्णन केलंय पदार्थांचं, एकदम जानकी वहिनींची पद्धत बघ, मस्तच. आता याला पावलोपावली जानकी वहिनीची आठवण येते आणि ती ऐश्वर्या हातात घेतलेला घास खाली फेकत असते. सौमित्र आता बरोबर ओळखतो. सौमित्राने काय केलंय, तो बेसनाचा लाडू हातात घेतलाय आणि आता म्हणतो कसा की हा बेसनाचा लाडू. जानकी वहिनीला माहीत होतं की मला बेदाणे आवडत नाहीत, म्हणून जानकी वहिनी याला काजू लावायची आणि या लाडवाला सुद्धा काजू लावलेला आहे. हे सगळं एका नव्या हाताने केलेलं नाहीये, यासाठी तयार हातच असायला हवे. हे हो न हो 100% जानकी वहिनीनेच केलंय. काय रे गुलाब, हा फराळ जानकी वहिनीने पाठवलाय ना? आता गुलाब जरा घाबरतो. सगळेजण गुलाबकडे बघायला लागतात की खरंच जानकी वहिनीने फराळ पाठवलाय का. आता मात्र गुलाबला आठवतं की जानकीने त्याला सांगितलंय की फराळ मी केलाय, हे कोणाला कळू देऊ नको. गुलाब आता जरा घाबरतो. सौमित्र त्याला तीनदा विचारत असतो, काय रे गुलाब, हा फराळ जानकी वहिनीने केलाय ना, सांग बरं. सगळेजण गुलाबच्या उत्तराची वाट बघत असतात. सौमित्र पुन्हा विचारतो, काय रे गुलाब, मी काय विचारतोय तुला. आता गुलाब म्हणतो, नाही दादा, त्याचं झालं असं की वहिनी साहेब कशाला देतील ना फराळाचं. त्याचं झालं असं की वहिनी साहेबाकडनं मी फराळ कसा करायचा हे शिकून घेतलं होतं. त्यांनी बारकाईने शिकवलं होतं मला, किती मीठ किती साखर घालायची ते त्यांनी मी बरोबर त्यांच्यासारखंच बनवलंय मी, म्हणून त्यांच्या हातची चव लागत असेल बघा. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, खरं बोलतोयस ना गुलाब, तूच केलायस ना खरंच हा फराळ. सौमित्र तिला टोमणा मारतो आणि म्हणतो, गुलाब कधीही खोटं बोलत नाही, तो सांगतोय तर त्यानेच केला असेल फराळ. आता लगेच हा सारंग म्हणतो, हो ना, खूप छान झालाय फराळ. मग आता सौमित्र म्हणतो, चल गुलाब, थँक्यू सो मच रे, तुझ्यामुळे आज फराळ तरी खायला मिळाला आम्हाला. खरंच अरे, थँक्यू सो मच. आता सारंग पुन्हा म्हणतो, हो ना, अगदी जानकी वहिनीच्या हातची चव आहे, असं वाटत होतं वहिनीच आग्रह करतीये. ऐश्वर्या आता तिच्या पुढचं ताट मागे सारून टाकते आणि फराळाचं करतच नाही मुद्दाम. आणि मग गुलाब म्हणतो, मी पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. आता लगेच ऐश्वर्या मनात विचार करते, सतत आपलं वहिनी वहिनी वहिनी, तिच्या आठवणी सतत दबा धरून बसल्यात घरात. सतत तिचीच आठवण, सतत तिचीच चर्चा. सगळेजण हिला विसरायला काही तयार नाही आहे. नाही, हिचं या घरातलं अस्तित्व मला मिटवावंच लागेल, काहीतरी करावंच लागेल मला, नाहीतर ही जानकी मला सुखाने जगूच देणार नाही. आता इकडे ओवी फार मज्जा करते आणि म्हणते, याच्यामुळे मला दिवाळी फार आवडते. सगळीकडे दिवे असतात, रोषणाई असते ना, म्हणून तिला फार आवडते. आता ही जानकी म्हणते, हो बेटा, याला सर म्हणतात दिवाळी. दारात रांगोळी असणं म्हणजे दिवाळी, घरामध्ये असं तोरण असणं म्हणजे दिवाळी, सोबत फराळाचं करणं म्हणजे दिवाळी. सौमित्र म्हणतो, दारात कंदील लागलाय म्हणून दिवाळी दिवाळी आहे आणि माझ्या दोन्ही लक्ष्म्या दारात हसत उभ्या आहेत, म्हणूनच तर दिवाळी दिवाळी आहे. आता या दोघींचे गालगुच्चे घेऊन तो जवळ घेतोय दोघींना आणि आता सगळेजण एकमेकांना पुन्हा दिवाळीच्या शुभेच्छा देतात. आणि आता बघा प्रेक्षकांनो, तिकडे ऋषिकेश लक्ष्मीपूजनाला लागलाय आणि इकडे रणदिवेंकडे सगळा गोंधळ आहे. आता हा सौमित्र म्हणतो, अगं आई, लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीची मूर्ती लागेल. शरयू आली आहे. शरयू म्हणते, असे काय फुलं आणले. सारंग म्हणतो, अगं आई, महालक्ष्मीचा प्रसाद कुठे. अवंतिका म्हणते, अरे टाक लागतो का. शरयू म्हणते, अरे प्रसादाचं काय घेऊन बसलाय, आधी इथे देवीची वेणी नाही आली आहे. आता सगळेजण एवढा गोंधळ करताय त्या सुमित्राबाईंना काही सुचेना. त्या म्हणतात, अरे अरे अरे, शांत राहा रे, दरवर्षी लक्ष्मीपूजन असतं आपल्या घरी, एवढा आवाज आणि गोंधळ नसतो ग. आता शरयू म्हणते, दरवर्षी असा गोंधळ नसतो. पूजेसाठी हळद कुंकू सगळे फुलं जानकी वहिनी अगदी हाताशी ठेवायची. आता त्या शरयूने असं बोलल्यानंतर एकदम सगळे चिडीचूप झालेत बरं का. आता तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या आल्यानंतर ते लक्ष्मीपूजनाला सुरुवात करणार असतात. या सुमित्राबाई म्हणतात, बरं चल बाबा, सौमित्र अवंतिका, बसा बरं तुम्ही दोघं जण लक्ष्मीपूजनाला, चला सुरुवात करा पूजेला. आता पूजेला सुरुवात करणार तेवढ्यात यांच्या घरचे लाईट जातात. आता काही कोणाला कळे ना, असे कसे लाईट गेले. सुमित्राबाई म्हणतात, बाई, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असा कसा अंधार झाला, ऐन पूजेच्या वेळेला लाईट गेले.
आता तेवढ्यात त्यांच्या दाराशी कोणीतरी आलंय. या सौमित्राने मेणबत्ती लावली आहे आणि आता बाहेर कोण आले ते बघायला आले सगळेजण. ही सगळी दृश्य जरा अंधारात आहेत त्यामुळे तुम्हाला नीटशी दिसत नसतील तर मोबाईलचा ब्राईटनेस वाढवायला विसरू नका. आता ही सगळी जण दाराशी आले आहेत आणि आता हा सौमित्र म्हणतो आपण कोण. आता हा माणूस म्हणतो मी संपतराव माने, इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडनं आलोय. सुमित्राताई म्हणतात तुम्ही आमची वीज कापली का? आता ते माणूस म्हणतो बिल नाही भरलं तुम्ही म्हणून. सौमित्राबाई म्हणतात की बिल नाही भरलं आम्ही? काय रे सारंग, अरे काय बोलतायत हे. सारंग आपला बेदरल्यासारखा इकडे तिकडे बघायला लागतो. आता सारंगने ऐश्वर्याकडे पाहिलंय. ऐश्वर्या म्हणते माझ्याकडे का बघताय, मला काय माहिती बिल कोण भरतं घरात. आता सारंग लगेच म्हणतो जानकी वहिनी. पण आता हे सगळेजण लगेच डोळे मिटून घेतात. पण सौमित्र टोमणे भारी मारतो. तो पुन्हा म्हणतो वा काय दिवाळीची रात्र आहे. जाणारी लक्ष्मी जेव्हा घरातून गेल्या पावली निघून गेली ना, म्हणूनच आता लक्ष्मीपूजनाची ही रात्र अशी आहे. घरातली लक्ष्मी घरात नाहीये, आता उरलाय तो फक्त अंधार. आता लगेच या सुमित्राबाई म्हणतात सौमित्र काय बोलतोयस तू. सौमित्र म्हणतो अगं आई काय ग, तुला कळत नाहीये का. अगं देवी समोर ठेवायला फराळाचं नाहीये, तो गुलाब फराळाचं घेऊन आला म्हणून नशीब घरात फराळाचं तरी आलं. त्या तुळशीला कोणीतरी पाणी घालून गेलंय, नाही तर तिचंही काही खरं नव्हतं ग. घरातली लक्ष्मी रुसली आहे म्हटल्यावर आणखीन काय होणार. आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते बस झालं बस झालं, या घरची लक्ष्मी मी आणि मी आहे इथे अजून. मी आहे लखलखाट, सगळ्यांचे डोळे दिपतील ना एवढा उजेड करेल मी आता घरामध्ये. सारखं आपलं जानकी जानकी. आता लगेच ऐश्वर्या त्या माणसाला म्हणते तुम्ही थांबा जरा 1 मिनटं मी आलेच. आणि आता तिथे लक्ष्मीपूजनाच्या तिथे पैसे असतात ना, ते पैसे 2-4 गड्ड्या घेते आणि त्या लाईट बिलवाल्याला देते. नाना मात्र बिचारे तिथे अंधारात बसलेले आहेत. आता नाना नुसते हातवारे करतात काय दिवस आले आपल्यावर, अरे अरे. आता बघा तिने नोटांच्या गड्ड्या घेतल्यात आणि त्या लाईट बिलवाल्याला दिलेत. आता तो विचारतो त्या लाईट बिलवाल्याला सांगते की किती झालेत पैसे. आता तो माणूस म्हणतो 9,000 रुपये झालेत. आता उरलेले पैसे त्या ऐश्वर्याने त्या लाईट बिलवाल्याला दिलेत, हे घ्या उरलेले पैसे आणि हे दिवाळी म्हणून ठेवा तुम्हाला. आणि उरलेले पैसे तुमच्याकडे ठेवलेत ना, आत्ताच्या आत्ता लाईट चालू करा, तुमची सिस्टीम नीट करा. रणदिवे आहोत आम्ही. आणि एवढे पण पुरेसं नसेल तर विखे पाटलांना फोन करून सांगू का. आता लगेच तो लाईट बिलवाला म्हणतो नाही नाही ठीक आहे, एवढं कशाला. सुमित्राबाई हा सगळा प्रकार उघड्या डोळ्याने बघताय, काय तमाशा लावलाय. आता लगेच हा माणूस म्हणतो नाही ठीक आहे मी चालू करतो लाईट आता, पण पुढच्या वेळेला वेळेच्या आधी बिल भरा थँक्यू, असं म्हणून तो निघून गेलाय. आता बघा सुमित्राबाई तिच्याकडे बघतच राहतात. आता ऐश्वर्या म्हणते कळलं का आता, प्रत्येक गोष्टीवर उपाय हा असतोच, कोणाचं कोणा वाचून अडत नसतं. आता या ऐश्वर्याचे रूप बघून सगळेजण घाबरलेत जरा. आता ही ऐश्वर्या म्हणते आत्ता लाईट चालू करेल तो माणूस, मग सगळीकडे लख्ख प्रकाश पडणार. आता ही अवंतिका म्हणते पण तुझ्या डोक्यात कधी प्रकाश पडणार आहे ग ऐश्वर्या. सगळ्यांसमोर मोठेपणा दाखवायला आयटीत जाऊन पैसे दिलेस त्या माणसाला सगळ्यांसमोर. अगं पण ऐन लक्ष्मी पूजनाच्या वेळेला असे पैसे दाराबाहेर जाऊ द्यायचे नसतात. लक्ष्मी दाराबाहेर जाऊ द्यायची नसते, ती उलट घरामध्ये येऊ द्यायची असते. अगं तुला बेसिक सुद्धा अक्कल नाहीये ग ऐश्वर्याला. आता असं वाटतंय की अवंतिकाच्या अंगावर धावून जाऊ की काय. प्रेक्षकांनो आजचा भाग मस्त आहे, शेवटपर्यंत बघा. आता सौमित्र पुन्हा टोमणा मारतो आणि म्हणतो अगं अवंतिका तसे संस्कार असायला पाहिजे जे जानकी वहिनीकडे होते. सौमित्र पुन्हा एकदा टोमणा मारतो सुमित्राबाईंना. अगं आई तू जानकी वहिनीचा प्रभाव या घरावरचा कमी करू शकणार नाहीस. जानकी वहिनीच या घराची लक्ष्मी होती आणि तीच या घराची लक्ष्मी असेल, असं तो बोलतो. आणि अचानक लाईट येतात आणि मग सौमित्र म्हणतो बघितलं का आई, हे सगळं सत्य आहे. आता दोघेही जण त्या ऐश्वर्याकडे असे बघायला लागतात आणि सौमित्र ऐश्वर्याच्या तोंडावरच मेणबत्ती विझवतो. मजा आली हा प्रेक्षकांना आजचा भाग बघताना. आता सौमित्र आणि अवंतिका लक्ष्मीपूजनासाठी घरात गेल्यात आणि ऐश्वर्या मात्र अशी तोंड पाडून तिथे उभी राहते हरल्यासारखी. पण आता बघा प्रेक्षकांनो इकडे या ऋषिकेश आणि जानकीच्या घरी सुद्धा लक्ष्मीपूजन झालंय. जानकीने तिच्याजवळ असलेले सगळे 1 लाखामधले उरलेले पैसे लक्ष्मीच्या ठिकाणी ठेवलेत आणि त्याची पूजा केली आहे. या ओवीने ऋषिकेशने तिघांनी मिळून अगदी मनापासून लक्ष्मीपूजन केले त्या देव्हाऱ्यामध्ये. खूप छान दाखवलंय त्यांनी आजचा भाग. आता ही जानकी लक्ष्मीला प्रार्थना करते की लक्ष्मी माते तुझं येणं जाणं आमच्या हातात नाही ग, पण तू आल्यावर दिवे लावून तुझी पूजा करून फुलं वाहून हळदी कुंकू वाहून तुझं स्वागत करणं आमच्या हातात आहे आणि हे सगळं आम्ही अगदी मनापासून करतोय.
तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू देत, असं म्हणून जानकीने या लक्ष्मी मातेला नमस्कार केलाय आणि ऋषिकेश जानकी या दोघांनी मिळून आरती केली आहे. इकडे अवंतिका आणि सौमित्र या दोघांनी मिळून इकडचं लक्ष्मीपूजन केलंय. छान दाखवलंय त्यांनी. एका ठिकाणी एक भाग आणि एका ठिकाणी एक भाग चालू आहे. आता सगळे दागिने सगळं यांच्याकडे भरगच्च आहे बरं का, रणदिवेंकडे. ते सगळं समोर ठेवलंय त्यांनी आणि आता आरती करताय. आणि इकडे ऋषिकेश जानकीच्या घरी आरती सुरू आहे. असं दोन्ही साईडचं त्यांनी दाखवलंय. तर आता आरती वगैरे त्यांनी पूर्ण दाखवली आहे प्रेक्षकांनो. ती तुम्ही बघत राहा. टी व्हीवर बघायला तुम्हाला छान वाटेल. पूजा वगैरे झाल्यानंतर सुमित्रा त्यांनी हळदी कुंकू वाहिलंय. या जानकीने पण इकडे हळदी कुंकू वाहिलंय. ओवीने आरती घेतली आहे. ऋषिकेशने पण घेतली आहे. हे सगळं त्यांनी अगदी सादर नानांची तब्येत पुन्हा एकदा प्रार्थना केली, भरभराट असू दे. या आणि त्या दोन्ही घरांना जोडण्याचं बळ मला दे. तुझी कृपा अशीच आमच्यावर राहू दे आई, अशीच राहू दे, असं म्हणून तिने देवी आईला प्रार्थना केली आहे. आता ही ओवी म्हणते, आई मला चकली. आता लगेच ही जानकी म्हणते, अगं नैवेद्य तर दाखवू दे बेटा. किती सांगावं लागतं, एखाद्या नैवेद्य दाखवू नका हो. आता याच नैवेद्य दाखवल्यानंतर ओवीने चकली लगेच खाल्ली आहे. मजा आली आहे त्यांना सगळ्यांना दिवाळीच्या फराळात. इकडे बघा ऐश्वर्या तिच्या या काय म्हणता येईल बदल्याच्या भावनेमध्ये, सुडाच्या भावनेमध्ये जळती आहे. आता ती विचार करते, सतत जानकीचं नाव, सकाळच्या फराळापासून रांगोळीपर्यंत सगळीकडे जानकी जानकी. पण या घरात आता त्या जानकीचं नाव कोणी घेणार नाही ना, याची काळजी मी घेईल. इकडे ही जानकी नमस्कार करते आणि इकडे ऐश्वर्या सारंग तिला म्हणत असतो, अहो हळदी कुंकू वाहताय ना. आता बघा प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा भाग आज संपवलाय. पण आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत. ओवी फोन करते सारंगला आणि म्हणते, सारंग दादा तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता सारंग काही बोलणार तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, आपण कशाला द्यायच्या शुभेच्छा, आपला काही संबंध आहे का, तुम्ही कशाला शुभेच्छा देताय. मग आता ऋषिकेश म्हणतात, शुभेच्छा त्यांना द्यायच्या असतात बेटा ओवी जे आपले शुभेच्छुक असतात. रात्री ओवी झोपलेली असते तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते, सॉरी ऋषिकेश, तुमच्यामधला बाप जिंकतोय पण मुलगा आणि भाऊ मात्र हरतोय. पण आता ऋषिकेश तिला उत्तर देत म्हणतो की सॉरी ग जानकी, मी जानकी नाहीये ग, मी ऋषिकेश आहे आणि माझं मन एवढं मोठं नाहीये. आजचा भाग असा होता. प्लीज लाईक आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा नवीन भागासहित. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.